ठाकरेंची स्पेस शिंदेने 100%, मी तर म्हणेन 90% व्यापली. कारण आनंद दिघेंचं हिंदुत्व हे बाळासाहेबांपेक्षाही जास्त आक्रमक काही ठिकाणी होतं. शिंदेने एकाच वेळे गरीब वर्गात, आर्थिक दुर्बळ गटात, महिलांमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं. शिंदे नाराज नाहीत यावर माझा विश्वास नाही. मी नरेंद्र मोदींना मानतो, भाजपला नाही. म्हणून ते शपथविधी घेताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी कोणाचं नाव नाही घेतलं. त्यांनी आठवण काढली ती बाळासाहेब ठाकरे. त्यांना हेही माहीत असणार की देवेंद्र फडणवीसांना न केल्यामुळे भाजपचे खूप मतदार नाराज झाले, जो एक फॅक्टर लोकसभेतही होता. की जे एक आर्थिक बळ सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावर असताना असतं, ते आता बाजूला गेल्यानंतर कसं हे चालवायचं हा शिंदेंसमोर एक मोठा पेच आहे. म्हणजे शरद पवारांची कमी झालेली ताकद अजितदादांनी व्यापली, ठाकरेंची कमी झालेली ताकद शिंदेने व्यापली. मुंबईत पहिल्यांदाच अमराठी मतांचं प्रमाण, अमराठी मतदारांचं प्रमाण हे मराठी मतदारांपेक्षा जास्त झालं. म्हणजे भाजपला मुंबईत शिंदे फार मोठे व्हायला नकोय. आडकाठी आणणारं राजकारण करून ते मोठे नाही होणार, जे उद्धव ठाकरे यांनी केलं. शिंदेने उपद्रव मूल्य त्यांचं फार ताणलं तर भाजप त्यांना बाजूला करेल आणि स्वतःची सत्ता आणेल. अजितदादा आणि शिंदे हे नैसर्गिक अलायन्स मला वाटत नाही, कारण ते दृष्टिकोनच पूर्ण त्यांचे वेगळे. नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. राजकारणात कधी कोणाला संधी मिळेल आणि मिळालेल्या संधीचं कोण सोनं करेल हे कधी सांगता येत नसतं. 2 वर्षापूर्वी तुम्हाला महाराष्ट्रातली एक पत्रकार परिषद आठवत असेल, ज्यामध्ये शिवसेना पक्ष फुटला होता. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे एकत्र पत्रकार परिषद घेत होते आणि त्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी घोषणा केली की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील. फडणवीसांच्या कार्यकर्त्यांसकट सगळ्या महाराष्ट्राला तेव्हा जो धक्का बसला होता तो त्या पत्रकार परिषदेत दिसत होताच, पण सगळीकडे त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर 2.5 वर्ष शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र चालून दाखवला आणि जे शिंदे 2014 ते 2022 पर्यंत पडद्यामागचे सूत्रधार किंवा लो प्रोफाईल नेते म्हणून होते, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आता एकनाथ शिंदे निवडणुकांनंतर 56 आमदार घेऊन परत एकदा महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले आहेत. एकनाथ शिंदेंचं पुढचं राजकारण काय असणार आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातले जे काही नैसर्गिक युतीचं नातं आहे ते उलगडण्याचा आपणच प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रशांत दीक्षित सर. सर नमस्कार. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये. धन्यवाद. विधानसभा निवडणुकांचे निकाल तुम्ही बघितले, आधीचं राजकारण बघितलं, लाडकी बहीण असेल किंवा शिंदेंचं जे काय प्रवास होता 2.5 वर्षातला गेल्या, महायुतीला जे काही घवघवीत यश मिळाले आणि 132 जागा मिळवून भाजपचा खूप बोलबाला सुरू आहे. आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती एक वेगळा प्रश्न आणि एक वेगळा अँगल मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की एकनाथ शिंदे यांच्याशिवाय महायुती म्हणून इतकं यश हे मिळणं शक्य होतं का? अजिबात शक्य नव्हतं. हे वाक्य अनेकांना पटणार नाही, विशेषतः आमचे देवेंद्र फडणवीसांचे समर्थक जे आहेत, भाजपचे समर्थक आहेत, त्यांनाही पटणार नाही किंवा कदाचित राष्ट्रवादीच्या लोकांनाही पटणार नाही. पण मला असं वाटतं हे कलेक्टिव्ह यश होतं तिघांचं आणि त्याच्यात एकनाथ शिंदेंचं कॉन्ट्रीब्युशन, हे मी डेटावर बोलतोय म्हणजे मी ऑब्झर्वेशन म्हणून सांगत नाही, हे कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं होतं. आणि ते महत्त्वाचं अशासाठी, ते एक्सप्लेन करतो थोडक्यात, की नाही म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे थोडेसे एलिट राजकारणातले होते. म्हणजे त्यांचं राजकारण एक वेगळ्या पातळीवर वेगळ्या अर्थाने चाललेलं होतं. देवेंद्र फडणवीस तर नॅचरली राष्ट्रीय पक्षातले नेते होते आणि त्या राष्ट्रीय पक्षाचा एक बेस होता, त्यातल्या वरच्या वर्तुळात आणि याच्यात त्यांचा दबदबा होता आणि वरच्या वर्तुळामुळे कार्यकर्त्यात होता. एकनाथ शिंदे ह्यांचं मात्र, ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणू किंवा गरीब वर्ग म्हणू, इथे त्यांनी फार मोठं त्यांचं कनेक्ट केलं आणि तो कनेक्ट त्यांनी सिस्टमॅटिक केला. म्हणजे हे एकनाथ शिंदेंचं व्यक्तिगत कौशल्य आहे का त्यांना दिलेल्या सल्लागाराचं आहे मला माहीत नाही, मी काही त्यांच्या असा आंतरवर्तुळातल्या किंवा जवळचा नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्यांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि त्यांच्या पक्षाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी उपयोग करून घेतला, त्याचं ते रिमार्केबल आहे. म्हणजे त्याचं कौतुकच केलं पाहिजे की ज्या पद्धतीने अनेकांना आवडणार नाही त्यांचं कौतुक केलेलं. पण मी एक फिनॉमिना म्हणून त्याच्याकडे बघतो. म्हणजे आयडिओलॉजीबद्दल मतभेद काही असू शकतात, परंतु त्यांनी लक्षात घेतलं की माझी ताकद कशात आहे, मी कुठे कुठे खेळलं पाहिजे, कुठल्या फील्डवर मी ताकदवान आहे आणि तिथे ते व्यवस्थित त्यांनी त्यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजी आखल्यामुळे, अर्थात या दोघांच्या मदतीने, त्यामुळे जो एक तळागाळातला
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ अशा पद्धतीचा जो मोठा वर्ग होता तो आणि महिला वर्ग लाडकी बहीण योजनेमुळे हा जो आला त्यांच्याबरोबर, हा जो त्यांच्यामुळे युतीकडे आला, ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तर असं म्हणेन की ते 30-35% त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देवेंद्र फडणवीसांचं असंच वेगळ्या OBC हिंदुत्व हे कॉन्ट्रीब्युशन आणि अजितदादांचं डिलिव्हरी आणि धर्मनिरपेक्ष विचार हे कॉन्ट्रीब्युशन, या सगळ्यातनं एक 80-90% मतदार जमा झाला आणि उरलेला मतदार मग जो याच्यावर बसलेला असतो, म्हणजे आपण शिफ्टिंग वोटर्स म्हणतो, तो आला. त्यामुळे सिग्निफिकंट आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. आणि ह्याचं मी उदाहरण एक देतो की ज्यावेळे त्यांनी ठाण्याच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं, तो बुधवार होता बहुतेक, किंवा की मी नरेंद्र मोदींवर सगळं सोपवलेलं आहे, हे जे त्यांनी जाहीर केलं, त्यावेळे सहज पुण्यातल्या भाजी बाजारात मी सहज चौकशी करत होतो आणि सहज लोकांना म्हटलं त्यांनी हे सोडलेलं आहे, आपला दावा मुख्यमंत्री पदावरचा काढलेला आहे. तर तिकडल्या महिला भाजीवाल्या वगैरे होत्या, त्यांनी म्हटलं हे ठीक नाही झालं, आमच्या भावाला कंटिन्यू ठेवायला हवं होतं. आता इथपर्यंत ते पोचले होते. माझा सांगायचा मुद्दा हा आहे की ते तिथे पोचलेले होते, किंवा त्यांची जी STमध्ये सवलत देण्याची महिलांना योजना होती, त्याच्याबद्दल मी उघडपणे मी ते अनुभवत होतो शिवनेरीतनं जाताना. तर हा जो एक वेगळा वर्ग, जो काँग्रेसचा पूर्वी एक इंदिरा गांधींपासनं किंवा नेहरूंपासनं एक बेस होता मोठा, तो बेस इकडे आणण्यात शिंदे यशस्वी झाले. आणि माझ्याकडे आता मी जे सांगतोय त्याबद्दलचा डेटा नाही, महिलांबद्दलचा नाही आहेच, पण कदाचित मराठा वोटसुद्धा काही प्रमाणात त्यांनी युतीकडे आणण्यात त्यांचा वाटा होता. त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ते शिंदेचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि या विजयात 100% त्यांचाही वाटा महत्त्वाचा आहे. पण मग तत्कालीन जी आत्ताची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये साहजिक आहे तुलना होणार शिंदे आणि ठाकरेंची, कारण की पक्ष फुटून बाहेर पडले. आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि नंतर एकनाथ शिंदे झाले. म्हणजे 5 वर्षात पहिल्यांदा शिवसेनेचा सलग मुख्यमंत्री महाराष्ट्रात होता, यांना त्या बाजूनी. मग कुठंतरी ही जी उद्धव ठाकरेंची राजकीय स्पेस आहे ती शिंदेंनी संपवली आहे का, खाऊन टाकली आहे का? कारण की उद्धव ठाकरे यांचं फेसबुकवरचं लाईव्ह आणि एकनाथ शिंदे यांचं कार्यकर्त्यांमध्ये फिरणं, ह्याच्यामध्ये हा फरक खूप गडद होत गेलेला आहे, ठळक होत गेलेला आहे. तर मग आता ही परत प्रश्न तोच होतो की ठाकरेंची स्पेस ही शिंदेंनी व्यापली आहे. ठाकरेंची स्पेस शिंदेंनी 100%, मी तर म्हणेन 90% व्यापली. कारण जे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिसत होतं की उद्धव ठाकरेंच्या पाठिंबाचे जे शिवसैनिक किंवा जी शिवसेना होती, म्हणजे मशालधारी आपण म्हणू, त्याचं स्वरूप, त्याचं डेमोग्राफिक स्वरूप हे खूप वेगळं होतं, जे पूर्वीच्या शिवसेनेसारखं नव्हतं. शिंदेनी पूर्वीचा शिवसैनिक परत आपल्याबरोबर घेतला आणि शिवसेना जशी शिवसैनिकांना हवी होती, जशी त्यांच्या मनात असते, किंवा शिवसेनेकडे आत्मीयतेने पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत, हे पण आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेचा कोर वोटर हा एकटा शिवसेनेचा नाही आहे. भारतीय जनता पक्षातले सुद्धा अनेक मतदार, किंबहुना काही काँग्रेसमधले मतदारसुद्धा शिवसेनेकडे, विशेषतः मुंबई ठाणे या पट्ट्यात आत्मीयतेने पाहणारे आहेत की असा पक्ष पाहिजे, एक प्रादेशिक पक्ष असा दणकळी मराठी माणसाचा आवाज करणारा पाहिजे. मराठी अस्मिता असं नाही म्हणणार, अस्मिता ही मुंबईपुरती जास्त आहे, पण ती जी शिवसेनेची एक आयडेंटिटी आहे आणि त्या पद्धतीचं त्यांचं जे काम आहे ते शिंदेनी परत, म्हणजे ते म्हटलं तर जसे हिंदुत्व हे आपलं कोर आहे आणि ते नाकारून चालणार नाही, आपल्याला ते ठामपणे मांडलंच पाहिजे. म्हणून धर्मयुद्ध, कटेंगे तो बटेंगे, असे वोट जिहाद असे शब्दसुद्धा आम्ही बिनदिक्कत वापरणार, कारण आमच्या मतदारांना खेचायचं असेल तर ते आवश्यक आहे. हे जसं देवेंद्र फडणवीसांनी हे केलं, तसंच शिंदेनी आपलं हिंदुत्व हे मोदी आणि मोदींबरोबर मुख्यतः जोडून, आणि तेच हिंदुत्व बाळासाहेब आणि आनंद दिघेंचं आहे. याच्यात सुद्धा बाळासाहेब ठाकरे इतकाच, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा 100% करिश्मा तो त्यांना उपयोगी पडला, पण आनंद दिघेंचा सुद्धा, कारण आनंद दिघेंचं हिंदुत्व हे बाळासाहेबांपेक्षाही जास्त आक्रमक काही ठिकाणी होतं. तर ते जे कायम त्यांची नावं घेऊन, किंवा तो धर्मवीर सिनेमा असेल किंवा त्या वेगवेगळ्या यातनं त्यांनी जे प्रोजेक्ट केलं ते फार हुशारीने प्रोजेक्ट केलं. म्हणून मी म्हटलं ते त्यांनी ठरवलं, त्यांच्या मुलाने म्हणजे खासदार श्रीकांत शिंदेनी ठरवलं का त्यांच्या सल्लागारांनी ठरवलं. पण जो शिफ्ट सल्लागारांमुळे अजितदादांनी लाडक्या बहिणीतनं केला,
पिंक जॅकेट, पण मला वाटत नाही त्याचा फार उपयोग झाला. पण इकडे मात्र ही जी एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी 2.5 वर्षात शिंदेनी उभी केली, एकनाथ शिंदेनी, ती त्याचा खूप फायदा युतीला या निवडणुकीत झाला. त्यामुळे शिंदे हे पूरक ठरले. जे 19मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही भाजपला पूरक ठरत नव्हती, त्यांच्यात अंतर्गतच खेचाखेची चाललेली होती. जे उद्धव ठाकरेंनी नंतर वेगळ्या पद्धतीने मान्य केलं की आपा पाडायचे प्रयत्न होतात, म्हणून तुम्ही आधीच हे करा, नाही का. त्यांनी षण्मुखानंदाला युती आपले त्या इंडिया ब्लॉकच्या सभेतही म्हटलं होतं. ॲक्च्युली ते राजकारण तेव्हा शिवसेनेकडनं पण झालं होतं. याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस बोलले होते. शिंदेनी तसं केलं नाही. शिंदेनी एकाच वेळे गरीब वर्गात, आर्थिक दुर्बळ गटात, महिलांमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं. पण मग 132 जागा भाजपाला मिळाल्या होत्या निकालानंतर, आणि हे ॲक्च्युली 2022लाच कुठंतरी होतं की शिंदेंना जे काय मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे ते 2.5 वर्षाचंच असणार आहे. पुढे निवडणुकीच्या निकालानंतर जसे निकाल येतील तशी समीकरणं बदलणार आहेत. शिंदेंना पण हे माहिती होतं. तरी पण मग मधल्या काळात जे चित्र शिंदेंच्या बाजूने उभं केलं गेलं किंवा प्रत्यक्षात त्या घडामोडी घडत असतील की शिंदे नाराज आहेत किंवा शिंदे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही ठाण्याचे पत्रकार परिषद होईपर्यंत, तर त्यामागं शिंदेंचं नेमकं काय राजकारण असावं की शिंदेंनी हे सगळं का केलं किंवा हे चित्र का उभं राहिलं? शिंदे नाराज नाहीत यावर माझा विश्वास नाही. कोणताही माणूस मुख्यमंत्री पदावर 8-10 दिवस बसला ना तरी तो नाराज होतोच. तो मानवी स्वभाव आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही हे करण्यात अर्थ नाही. दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा डिलिव्हर करता, तुम्ही दाखवता, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा तुमच्या मतदारांना एम्पॉवर करता तुमच्या सत्तेच्या माध्यमातून, आणि ते शिंदेने फार चांगल्या तऱ्हेने केलं. अशा व्यक्तीला जेव्हा ते पद सोडायला सांगितलं जातं किंवा सोडण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यावर नाराजी येणं हेच म्हणजे सहज शक्य आहे. दुसरा भाग असा की पराभव होऊन त्यांना सोडायला लागलं असतं तो गोष्ट वेगळी होती. इथे सत्ता होती आणि ते कंटिन्यू होण्याची शक्यता पण होती. त्यामुळे त्यांना तसं वाटणं किंवा ते होत नाही म्हणून त्यांनी नाराज होणं हे मला काही चुकीचं वाटत नाही. हा मानवी स्वभाव आहे. सगळी माणसं काय एवढी कोणीच नसतं असं, म्हणजे फार रेअर आहे. त्यामुळे त्यांनी ती नाराजी फार सफाईने व्यक्त केली आणि अजूनही करतायत. म्हणजे आज आपण बोलतोय त्यावेळी सुद्धा ते दिल्लीला मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या चर्चेला गेलेले नाही आहेत. ते अशासाठी करतायत की ते आपली एक आयडेंटिटी वेगळी आहे. आणि मी जरी नरेंद्र मोदींचं नेतृत्व मानत असलो तरी मोदींच्या कह्यात मी नाही किंवा भाजपच्या कह्यात मी नाही. मी नरेंद्र मोदींना मानतो, भाजपला नाही. म्हणून ते शपथविधी घेताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि कोणाचं नाव नाही घेतलं. त्यांनी आठवण काढली ती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद तिघे, नरेंद्र मोदी. म्हणजे माझं एक डायरेक्ट कनेक्शन तिकडे आहे. इथला पक्ष काही हे नाही. मी त्यांच्या बरोबर थेट संवाद साधू शकतो. या पद्धतीचं त्यांनी ठेवलेलं आहे. त्याला फायदे त्याचे असे आहेत की त्यामुळे इथल्या भाजपवर एक दबाव आहे. आणि दुसरा भाग असा जे मी सुरुवातीला सांगितलं की मोदींच्या हिंदुत्वाशी मी जोडला गेलेलो आहे. कारण आता बाळासाहेब अस्तित्वात नाहीत, आनंद दिघे अस्तित्वात नाहीत. एक्झिस्टिंग याच्यात हिंदुत्वाचा चेहरा कोण आहे जो शिवसेनेलाही आवडेल असा जो चेहरा आहे, शिवसैनिकांना म्हणतोय, शिवसेनेच्या नेत्यांना नाही शिवसैनिकांना म्हणतोय, तो नरेंद्र मोदी आहे आता. आणि तो चेहरा उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत हे लोकसभेपासून दाखवून दिलेलं आहे उद्धव ठाकरेंनी आपल्याच वेगवेगळ्या धोरणांमुळे, की तो चेहरा फारच मवाळ आणि काँग्रेस धार्जिणा व्हायला लागला आहे. अशा वेळेत त्या चेहऱ्याशी माझी नाळ जुळलेली आहे हे त्यांनी दाखवलं आहे. आणि पण मी तितकासा खुश नाही. मला जे मिळायला पाहिजे होतं, ठीक आहे मुख्यमंत्रीपद नाही तर रेव्हेन्यू द्या आणि त्याच्याबरोबर अर्बन डेव्हलपमेंट द्या, हे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ते मांडतायत. आणि मला असं वाटतं काही प्रमाणात त्या रास्त पण आहेत. म्हणजे त्यांचं परफॉर्मन्स बघता जसं अर्थ खात्यावरची अजितदादांची मागणी रास्त वाटते तसं हे पण रास्त आहे. आता भाजपने हे का केलं हा एक वेगळा मुद्दा असू शकतो. पण मग शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं हा त्यांच्यासाठी एक धक्का होता असं आता तरी दिसतंय. पण या मुख्यमंत्रीपद सोडण्यामुळं एकनाथ शिंदेंना आगामी राजकारणात तोटा होईल असं वाटतं का? त्यांना धक्का होता असं नाही म्हणता येणार. तेवढे ते चाणक्य, त्यांना ते माहीत होतं. हां, 133 जागा जेव्हा एखाद्या पक्षाने घेतल्या. आणि दुसरं म्हणजे त्यांना हेही माहीत असणार की देवेंद्र फडणवीसांना न केल्यामुळे भाजपचे खूप मतदार नाराज झाले, जो एक फॅक्टर लोकसभेतही होता.
म्हणजे जसा अजितदादांना बरोबर घेतल्यामुळे नाराज झाले होते तसा हाही फॅक्टर होता. त्यामुळे भाजपचा क्लेम हा लेजिटिमेट आहे, तो त्यांचा जागा बघता योग्य आहे हे त्यांना कुठेतरी जाणवलं होतं. आणि भाजपच्या दृष्टीने विचार करता असं होतं की जी चूक त्यांनी मुंबई महापालिकेच्या वेळी केली की त्याच वेळे 17मध्येच मुंबई महापालिका हातात येत होती, पण त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी ती सोडून दिली देवेंद्र फडणवीसांनी. कारण त्याच्यामागे त्यांचं कदाचित राजकारण असं होतं की उद्धव ठाकरे माझ्याबरोबर राहतील, त्यामुळे मी पक्षांतर्गत किंवा अन्य राजकारण्यांना शह देऊ शकेल. तसं काही झालं नाही. 19 नंतर ते सगळं त्यांचं फिसकटलं. तर ती चूक आता करायची नाही असं भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं दिसतं की आपल्याला मुंबई महाराष्ट्र ही आपल्या पद्धतीने चालवायचं असेल, आपला विस्तार करायचा असेल तर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे हवं. हे भाजप करणार हे आकडे जसे यायला लागले तसं शिंदेना नक्की कळलेलं असतं. म्हणजे भाजप जर का 100च्या खाली गेला असता किंवा 110-120च्या दरम्यान राहिला असता समजा, तर अर्थात तेव्हा मग सत्तेची गणितं खूप बदलली असती, पण तेव्हा मग शिंदे जास्त ॲसर्टिव्ह झाले असते. मग त्यांनी केवळ तुमची संख्या जास्त आहे म्हणून तुम्ही मुख्यमंत्रीपद घ्या असं कदाचित म्हटलं नसतं. ही संख्याच इतकी मोठी आहे की आपल्याला यांच्याबरोबर राहणं भाग आहे. त्याचं कारण आणखी पुढचं असं की आपल्याला आता त्यांची शिवसेना ही मागच्या शिवसेने एवढीच मोठी आहे. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, वी शुड नॉट रीड टू मच इन बीजेपी व्हिक्टरी असं मला नेहमी वाटतं. म्हणजे लोकसभा निवडणुकीबद्दल असं नेहमी म्हटलं जातं, म्हणजे नंतर म्हणायला लागलेलो की काँग्रेस वगैरे जे 99 जागा 100 मिळवणारे होते ते पराभूत झालेले असून विजयी असल्याच्या थाटात वावरायला लागले. आणि ज्यांनी 240 जागा एकट्याने मिळवल्या, म्हणजे हे सर्व विरोधी पक्ष एकत्र असण्यापेक्षा बीजेपीची संख्या जास्त आहे, ते मात्र पराभूत असल्यासारखे वागे. हरियाणानंतर ते चित्र थोडं बदललं. तर तसं इथेही भाजपने फार मोठा पल्ला गाठला आहे आणि फार मोठी विजयी हे केले असं वस्तुस्थिती नाही आहे ना. वोट पर्सेंटेजमध्ये भाजपचं वोट पर्सेंटेज 14पेक्षा कमी झालं आहे इनफॅक्ट. आणि संख्या मात्र वाढले. ते लोकसभेचं फर्स्ट पास द पोस्ट या पद्धतीने ते होतं. त्यामुळे भाजपला आपला विस्तार करायचा आहे. त्याच्यामागचा मुद्दा हा आहे की भाजपला विस्तार करायचा आहे आणि जी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वेळेस जशी होती तशीच राहिलेली आहे. ती फक्त नेतृत्व त्याचं बदललेलं शिंदेंकडे आलं आहे आणि ते नेतृत्व आपल्याला जास्त काय म्हणू त्याच्याबरोबर जुळवून घेणं सोपं आहे किंवा त्यांची वेवलेंथ जुळणारं आहे. पण पक्ष आहे तो आणि त्याची म्हणजे 57 जागा 56 का 57 त्यांना मिळाले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर ते मला वाटतं 13 का 17 जागांवर आहेत. म्हणजे आज शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व हे जवळपास 70-72 जागांवर विधानसभेच्या काही कमी संख्या नाही आहे. तसंच अजितदादांबद्दल आहे. त्यामुळे भाजपला ते माहीत होतं, पण तो आपण विस्तार करायचा तर आपल्याला मुख्यमंत्रीपद हवं. आणि शिंदेंसमोर तो प्रॉब्लेम हा आहे की ज्या पद्धतीने हा शिवसेनेचा बेस ते राखू शकले त्याला प्रमुख कारण त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्या पद्धतीला सत्तेतनं मिळणारं एक पुरवठा, आर्थिक पुरवठा सत्तेतनं, सरकारमधनं. मी भ्रष्ट याने म्हणत नाही, सरकारमधनं योजनांच्या मार्फत असेल, प्रोजेक्टमधनं असेल. तर त्यांनी ज्या पद्धतीने एम्पॉवरमेंट करत गेले ते खालपर्यंत, ते आता करणं किती शक्य होईल आणि ते शक्य होईल का? कारण आता कसं आहे, पूर्वी ठाकरेंना तो प्रश्न यायचा नाही. कारण समजा अगदी राज्य सरकारमध्ये आपलं वजन कमी असलं तरी मुंबई महापालिका हातात होती आणि मुंबई महापालिका एक खूप मोठं एक आर्थिक भेटच आहे. आता ते पण राहणार नाही आहे. कारण भाजप अशीच खेळी करणार की मुंबई महापालिका पण आपल्याकडे आली पाहिजे. कारण त्यांना ते एकमेव मेट्रो शहर आहे की जे त्यांच्याकडे आणि आर्थिक राजधानी आहे. पण दिल्लीमध्ये भाजप नाही, कलकत्त्यात नाही, मद्रासमध्ये नाही, हैदराबादमध्ये नाही, सगळीकडे नाही. त्यामुळे मुंबई त्यांना हवीच आहे आता काही करून. आणि इकॉनॉमिक जो स्लंप एक डाऊन म्हणजे काय म्हणतात मंदीच आहे थोडीशी, त्याच्यासाठी त्यांना मुंबईतनं बरंच काही करायचं आहे. अशा वेळे आता आपल्या सगळ्या ही शिवसेना चालवण्यासाठी, या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी, तिचा थोडाफार विस्तार करण्यासाठी जे एक आर्थिक बळ सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावर असताना असतं ते आता बाजूला गेल्यानंतर कसं हे चालवायचं हा शिंदेंसमोर एक मोठा पेच आहे. पण मला असं वाटतं ते त्यातनं काही ना काही मार्ग काढतील आणि भाजपही त्यांना काही बाबत मदत करेल.
कारण भाजपलाही शिंदेंची वाढ होण्यात किंवा शिंदे आहेत तेवढे तरी राहण्यात भाजपचा दूरदर्शी फायदा आहे एवढं त्यांना नक्की कळत आहे. नाही, मला हाच प्रश्न घ्यायचा होता की आता निवडणुका झाल्या, शिंदेची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. ह्याच्या पुढच्या काळामध्ये जेव्हा भाजपकडे एक भक्कम बहुमत आहे असं असताना ह्याच्या पुढच्या काळात शिंदे भाजपसाठी किती उपयुक्त असणार आहेत? उपयुक्त मगाशी मी म्हटलं त्या अर्थाने असणार आहेत. जोपर्यंत भाजपचा विस्तार या पद्धतीने होत नाही, म्हणजे एका बाजूला धर्मनिरपेक्ष आणि दुसऱ्या बाजूला तळागाळातले आर्थिक दुर्बल गटातले लोक, हे जोपर्यंत होत नाही, शिवाय मराठा, शिवाय हिंदुत्व, हे जे ॲडिशनल आहे, म्हणजे जी हिंदुत्वाची कडवी लाईन किंवा स्ट्रॉंग लाईन भाजप घेऊ शकत नाही ती शिंदे घेऊ शकतात आणि ते पूरक होऊ शकतात. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस अत्यंत चाणाक्ष राजकारणी असल्यामुळे त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं मला आठवतंय की पुढचे 10 वर्ष तरी महाराष्ट्रात आघाडीचं राजकारण चालणार आहे. म्हणजे हे कधी ते म्हणाले, जेव्हा अमित शहानी असं म्हटलं होतं संभाजीनगरमध्ये की 2029ची निवडणूक ही आपली आहे, स्वबळावर यायचं आहे, त्याच्यानंतर ते असं म्हणाले. हे वास्तव आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते वास्तव परिस्थिती आहे. कारण मी अजून म्हणजे पॉलिटिकल लँडस्केप जो 2014मध्ये तयार झाला महाराष्ट्रात तो अद्याप बदललेला नाही. किंबहुना 95% जो आहे तो तसाच आहे. त्यातले काय म्हणतात फूट पडल्यामुळे 2 पक्ष नवीन निर्माण झाले, पण त्यांची ताकद एकदम या विधानसभेने कमी केली. पण ती स्पेस यांनी घेतली ना, म्हणजे शरद पवारांची कमी झालेली ताकद अजितदादाने व्यापली, ठाकरेंची कमी झालेली ताकद शिंदेने व्यापली आणि भाजप आहे तिथेच फक्त संख्येने वाढला. जो 122 होताच 2014मध्ये तो 33 वर गेला. 10 जागा त्यांच्या वाढल्या या युतीमुळे. त्यामुळे भाजपला हा प्रश्न पडणारच आहे आणि त्याच्यावर त्यांनाही उत्तर काढावं लागणार आहे आणि तो कसं काढतात याच्यात म्हणजे त्यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. बोला तर शिंदेंच्या राजकारणात जेव्हा प्रश्न आहेत तेव्हा 56 जागा त्यांना मिळाल्यात आणि शिवसेनेला जवळपास 15 जागाच्या आसपास आहे. मात्र मुंबईमध्ये ही जी 56 जागांची ताकद आहे शिंदेंची महाराष्ट्रभर पसरलेली, ती मुंबईमध्ये काय होणार? म्हणजे BMC निवडणुकांमध्ये या ताकदीच्या जीवावरती किंवा ही जी नॅरेटिव्ह आता सेट केलेली आहे की शिवसेनेचे जास्त आमदार माझ्याकडे, तर याचा फायदा शिंदेंना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये होईल का? ठाकरेंचं वर्चस्व मोडून काढायला फायदा तर नक्की होईल, पण ते किती त्याचा फायदा कसा घेतायत याच्यावर पुन्हा अवलंबून आहे. म्हणजे आता कसं झालं आहे, मुंबईत खूप इंटरेस्टिंग परिस्थिती निर्माण झाली. मुंबईत पहिल्यांदाच अमराठी मतांचं प्रमाण, अमराठी मतदारांचं प्रमाण हे मराठी मतदारांपेक्षा जास्त झालं आहे आणि भाजपला ती अमराठी मतं आहेत ती मुख्यतः भाजपकडे जाणार आहे. हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे त्यांच्या एकूण राजकारणात, म्हणजे सगळीच्या सगळी नाही पण बऱ्यापैकी भाजप म्हणजे तो त्यांचा एक कोर वोटर होणार आहे. त्याच्यात योगी आदित्यनाथ वगैरे प्रचाराला येतील आणि तो उत्तर भारत आणि तिकडनं जो उत्तर भारतीय अमराठी मतदार आहे तो भाजपकडे जास्त जाईल. मराठी मतांमध्ये मात्र 3 वाटेकरी आहेत. एक उद्धव ठाकरे आहेत, एक एकनाथ शिंदे आहेत आणि मनसे आहेत. म्हणून देवेंद्र फडणवीस मी म्हटलं तसं चाणाक्ष राजकारणी कसं आहे, त्याने असं नाही म्हटलं की आता राज ठाकरे आम्हाला नको, तर महापालिकेसाठी त्यांच्या मैत्रीचा विचार केला जाईल. कारण भाजपला ही मतं फुटायला हवी. म्हणजे भाजपला मुंबईत शिंदे फार मोठे व्हायला नको आहे, ह्या दोघांबद्दल त्यांना भीती नाही आहे, पण शिंदेची ताकद अशी व्हायला नको की उद्या ते स्थायी समितीवर क्लेम करतील किंवा अन्य कुठल्या महापालिकेच्या राजकारणावर क्लेम करतील, पण आपल्या बरोबर राहतील. म्हणजे संख्येने त्यांच्या मदतीने महापालिका ताब्यात घेणं हे आवडेल. शक्यतो भाजपचा प्रयत्न स्वबळाचाच राहील, कारण मागच्या वेळेस ते फक्त 2 जागांनीच कमी आले होते. पण शिंदेने मुख्यतः उद्धव ठाकरे आणि मनसेला नेस्तनाबूत केलं मुंबईतनं, तर भाजपला ते हवं आहे. कारण मुंबईचं जे अस्मितेचं राजकारण आणि सगळं आहे आणि भाजपचा जो एक गुजराती म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे जो गुजराती चेहरा आहे आणि जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोरारजी देसाईंमुळे तो व्हिलनिश चेहरा आहे मुंबईत, हे मुंबईपुरतं आहे. ही अडचण आहे भाजपची पूर्वीपासून. अमराठी मतदार येईल, मग मराठी मतदार जो थोडासा येईल, उरलेला मराठी मतदार कसा विभागला जाईल. इकडे ते जे त्यांनी विधानसभेत वेगवेगळ्या ठिकाणी केलं की मुस्लिम मतदार विभागला गेला, जो लोकसभेत विभागला गेला नव्हता. मराठा मतदार विभागला गेला शिंदेंमुळे आणि अजितदादांमुळे.
हा जो प्रकार त्यांनी केला आणि त्यातनं दुसऱ्या बाजूला ओबीसी कन्सॉलिडेट केले, या पद्धतीचंच राजकारण त्यांना तिथे करावं लागेल. त्यामुळे कुठले वॉर्ड शिंदे निवडतात आणि कशा पद्धतीने आपलं प्रेशर तिथे आणतात आणि तिथल्या शिवसैनिकांना, कारण शाखा प्रमुखांची साखळी ही शिवसेनेची फार मोठी ताकद होती पहिल्यापासून आणि ते वेगळंच एक रसायन होतं आणि ते शाखा प्रमुख हे फार डॉमिनंट आणि उत्तम काम करणारे असे डेडिकेटेड, ज्याला जसे संघाचे डेडिकेटेड असतात ना तसे ते होते आणि आक्रमक होते. ती त्या शिंदेने रिवाईव्ह केली आणि उद्धव ठाकरेंना चॅलेंज केलं. आता ती मुंबईमध्ये ते कुठल्या कुठल्या जागात रिवाईव्ह करतात का, आत्ता इकडली मंत्रिपदं कमी ॲक्सेप्ट केले पण मुंबई महापालिकेत आम्हाला जास्त वाटा द्या अशी मागणी करतात. हा सगळा कळीचा हे उघड होणार नाही काही, पण हे बिहाइंड द कर्टन, पडद्यामागे ही हालचाली चालू असतील. कारण शिंदेंचा 100% डोळा मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त मतं मिळवणार असणार. कारण सांगतो, रेस्ट ऑफ द ठाणे आणि पट्टा जो आहे ज्याला आपण MMRDA म्हणतो आणि याच्यापर्यंत त्याच्यात 11 महापालिका आहेत आणि त्यातल्या बहुसंख्य ठिकाणी शिंदेचं वर्चस्व आहे. ठाण्यातल्या जरी पकडलं तरी आपण सगळं हो, नवी मुंबई घ्या, वेगळ्या सगळीकडे आणि तिथे शिंदेचं वर्चस्व आहे. म्हणून त्या अर्बन डेव्हलपमेंटवर काय एवढे धरून बसले, नगरविकास त्यांना का हवा आहे, कारण त्यांना माहिती आहे माझी ताकद ह्याच्यात आहे, इथल्या प्रोजेक्टमध्ये, इथल्या मतदारांमध्ये आणि त्याच्यात मग हिंदुत्व आणि ते सगळं जोडून आहेत. आणि काय म्हणतात, जो अर्बन स्लम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एक लोक विसरतात की लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा प्रभाव हा शहरातल्या गरीब महिलांमध्ये खूप झाला, जे आपल्या घरी पोळ्या करायला येतात, धुणी भांडी करायला येतात. यांच्या घरात 7,500-7,000 रुपये जेव्हा दिवाळी ते गणपती ते दिवाळी या काळात आले, त्याचा खूप मोठा फायदा झाला. आणि तो अर्बनाइज झालेला स्लम आहे, म्हणजे तो गावातला गरीब आणि इथला गरीब ह्याच्यात फरक आहे. त्या वर्गात शिंदेची उडबस खूप आहे. शिंदे डायरेक्ट जातात. शिंदेनी कसं केलं आहे, थोडंसं ते रिक्षावाला त्यांची इमेज जी होती ना ती त्यांनी व्यवस्थित वापरली. जसं मोदींनी चहावाला ही इमेज आपल्या ॲडव्हान्टेजला घेतली. त्यामुळे ते कॉमन माणसाला पटकन आपलेसे वाटतात, ते बोलतात. आणि राज ठाकरेंनीच म्हटलं तसं दिलदार आहेत, अडचण आहे तर लगेच. आता काय होईल, शिंदे म्हणतील मी चेक देतो 5 लाखाचा, पण तो जाणार चीफ सेक्रेटरीकडे, तिथनं जाणार देवेंद्र फडणवीसांकडे किंवा ते अजितदादांकडनं त्याचं सँक्शन येणार. हे त्यांना नको आहे. मुख्यमंत्री म्हणून त्या पॉवर वेगळ्या होत्या ज्या आता थोड्या त्यांच्या कर्टेल होतील आणि त्या कर्टेल झालेल्या असताना पक्ष वाढवणं आणि मुंबईमध्ये आपला वचक ठेवणं आणि हा जो मोठा पट्टा आहे तिथे आपलं पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करणं हे शिंदेसाठी मोठं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं ही इज केपेबल की ते मार्ग काढतील त्यात. तुम्ही मुंबई महानगरपालिकांचं आणि खातेवाटपाचं एक समीकरण सांगितलं जे बिहाइंड द कर्टन्स असतं, पण यात एक थेरी अशी सांगितली जाते की शिंदेचे 7 खासदार आहेत आणि जे दिल्लीमध्ये आहेत आणि भाजपाचं सरकार जरी आत्ता देशात असलं तरी त्यांचे 240 खासदार आहेत. सो ते बहुमतात नाहीयेत. सो हे 7 खासदार खूप मॅटर करतात दिल्लीमध्ये. त्यामुळे शिंदेची उपयुक्तता महाराष्ट्रापेक्षा भाजपाला दिल्लीत जास्त आहे आणि त्यातून सगळी सूत्र हलतात असं म्हणलं जाते. काय वाटतं? नाही, दिल्ली त्यांची उपयुक्तता 100% आहे, पण उद्या इथे नाराज झाले म्हणून शिंदे दिल्लीतलं सरकारमधनं बाहेर पडतील का? असं होत नाही. म्हणजे मला अनेकदा म्हटलं जात, लोक म्हणतात की मोदींचं सरकार व्हल्नरेबल आहे, तिकडे ते अल्पमतात आहे. केंद्र सरकार आपल्या कलाने जाणारं असावं यासाठी मदत करायला सगळे लोक तत्पर असतात, अनेक यातले. म्हणजे उद्या अगदी समाजवादी पक्षाने सुद्धा मोदींना मदत केली तर मला आश्चर्य वाटणार नाही, काँग्रेस सोडून, कारण काँग्रेस क्लेमंट आहे त्या याचा. हे बाकीच्यांना माहिती आहे, आपण काय स्वबळावर येणार नाही. तर म्हणजे उद्या ममता बॅनर्जी सुद्धा जेव्हा अडचणीची परिस्थिती येईल तेव्हा केंद्र आपल्याला अनुकूल असावं. त्यामुळे नरेंद्र मोदी तिथे असणं हे शिंदेसाठी कधीही फायद्याचंच आहे. आणि शिंदे तेवढा म्हणजे काय वेगळा मार्ग धरतील असं ना वाटत मला. आणि त्यांनी म्हणून म्हटलं ना, त्यांनी हुशारीने कायम नरेंद्र मोदींचं नाव घेत राहिलेले आहेत. म्हणजे गेल्या 2.5 वर्षात त्यांनी कुठेही असा सूर लावला नाही की मी भाजपच्या नेतृत्वाच्या विरोधात आहे. हा जो त्यांनी फार सफाईने गेम खेळला आहे ना, त्यामुळे मला वाटत नाही की केंद्रातल्या याच्यामुळे होईल. मुख्यतः हे जे मी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातलं सांगतो, कारण भाजपसमोर पेच विस्ताराचा आहे ना. जर काय हे मी आत्ता म्हटलं तसं 57 तर जिंकल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या जवळजवळ 17 जागा
या धरल्या तर शिवसेना आहे तेवढी आहे अजून. तसंच अजितदादांचं आहे. आपण तपशिलात आत्ता जाणार नाही, पण तो पण तिकडेच आहे. आता यातनं मार्ग काढायचा तर भाजपला काँग्रेसच्याच जास्त खेचायला हव्यात किंवा उद्धव ठाकरेंच्या खेचायला हव्यात. पण उद्धव ठाकरेंच्या 20 जागांवर तिथला जो मतदार आहे तो भाजपकडे चटकन वळेल का शिंदेकडे वळेल? वोट ट्रान्सफर म्हणजे उद्या हे झालं तर त्यातल्या सुद्धा 10 जागा मनसेमुळे उद्धव ठाकरेंना मिळाल्या. त्यामुळे भाजपला आपला विस्तार करताना खूप गोष्टींचा विचार करायला हवा. पण आत्ता त्याने प्रायोरिटी सत्तेवर ठेवली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात जे काही घडले त्याच्यानंतर कुठलंही भाकीत करता येत नाही आणि कधीही काय होईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं, पण असं त्यांच्याबद्दल बोललं गेलं की लॉंग टर्म राजकारणात जर का राहायचं असेल तर ह्याचा खूप त्यांना फायदा होईल या मुख्यमंत्रीपद सोडण्याचा. तर कसा फायदा होईल? म्हणजे याच्या सगळ्या घटनाचा किंवा मुख्यमंत्रीपद सोडणं भाजपकडे ते मिळवणारच होतं, पण राजकारणी म्हणून ह्याचा पॉलिटिकल बेनिफिट शिंदेंना लॉंग टर्म मध्ये कसा होईल? त्यांची स्ट्रेंथ जी आहे ती त्यांनी अधिकाधिक वापरली तर, आणि ते वापरायला लागले तर ते उद्धव ठाकरेंसारखं म्हणजे काय म्हणून नुसतं तक्रारखोरीचं किंवा रडकं राजकारण न करता ते पॉझिटिव्हरित्या सरकारवर खूप दबाव आणू शकतात. जे मी त्यांची स्ट्रेंथ सांगितली की सर्वसामान्य गरीब वर्गामध्ये त्यांचं जे स्थान आहे, त्यांनी जी प्रतिमा निर्माण केली ते जास्तीत जास्त एक्सप्लॉइट करायला लागले. ते फिरायला लागले. समजा उद्या लाडक्या बहिणींना काय सद्भावना यात्रासारखं तुमचे आभार मानायला फिरतो तर त्यांना केवढा रिस्पॉन्स मिळेल. त्यातनं ते काही निर्णय जर का सांगायला लागले असं केलं पाहिजे, हे झालं पाहिजे, तर देवेंद्र फडणवीसांवर मोठा दबाव येईल त्याचा. कारण शेवटी मी म्हटलं तसं तो जो क्लास आहे ना मोठा, तो अजून भाजपकडे तितका आलेला नाही, हे वास्तव आहे. म्हणजे मी म्हटलं तसं अर्बन स्लम म्हणा, हे म्हणा, भाजप गेला नाही आहे असं नाही आहे, त्यांचेही तिथे लोक आहेत. आता आशिष शेलारांनी खूप काम केलं आहे म्हणून तर महापालिकेत तसं हे झालं, पण अन्य ठिकाणी जो पसरलेला आहे आणि विशेषतः महिलांमध्ये त्यांची जी एक ती प्रतिमा निर्माण झालेली आहे ती जर का ते अधिक वापरायला लागले आणि मग भले त्यात ते म्हणतायत तसं नाही झालं तरी त्यांची प्रतिमा वाढतच जाईल. केजरीवालांची जशी तिकडे वाढली त्या पद्धतीने वाढतच जाईल. म्हणजे आडकाठी आणणारं राजकारण करून ते मोठे नाही होणार, जे उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे म्हणजे संजय राऊतांना उगाच लोक दोष देतात, माझं म्हणणं उद्धव ठाकरेंनीच ते केलं. ते आडकाठी आणणारं राजकारण नाही, तर तुमचेच मतदार मी वाढवतोय पण मी माझ्या टर्मवर वाढवतोय असं त्यांनी स्ट्रेंथ ही केली तर ते शिवसेना आणखी पुढे नेऊ शकतात. शिंदेचं उपद्रव मूल्य आहे का? अशा अर्थाने आहे. मी म्हणेन उपद्रव या अर्थाने, म्हणजे मी म्हटलं तसं आडकाठी निगेटिव्ह राजकारण म्हणून नाही. मी हा प्रश्न काय विचारतोय सर की शिवसेना कायम सत्तेत असताना विरोधी पक्षाची भूमिका बजावत असते. 2014-19 मध्ये शिवसेना सत्तेत होती पण ती विरोधी पक्षाची भूमिका बजावत होती. ह्याच्यामुळे झालं काय होतं की 2014-2019 मध्ये विरोधी पक्षाची स्पेसेस नव्हती आणि त्याचा निकाल जर का आपण बारकाईने बघितले तर 105 भाजप आणि जवळपास 56 शिवसेना, म्हणजे त्याचा फायदा त्यांना झाला होता. आता नंतर शिंदे परत आले, मधल्या काळात बरंच राजकारण घडलं. आता शिंदे परत उपमुख्यमंत्री झालेले. जरांगे पाटलांच्या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेतरी शिंदेचं नाव अप्रत्यक्षरित्या घेतलं जात होतं. मला वाटतं की ते शिंदेचं उपद्रव मूल्य होतं. त्या अर्थाने मी विचारतोय की पुढच्या राजकारणामध्ये शिंदेचं उपद्रव मूल्य काय असेल किंवा उपद्रव मूल्य म्हणजे कसं झालंय, शिंदेने उपद्रव मूल्य त्यांचं फार ताणलं तर भाजप त्यांना बाजूला करेल आणि स्वतःची सत्ता आणेल, कारण ते जवळ आहेत सत्तेच्या. मग काय व्हायचं ते होऊन दे, पुढे आपण बघूया. आणि मग कसं होईल, अजित पवार आहेत की, आणि अजित पवार आहेतच आणि ते स्वतः पण म्हणजे आज 133 आहेत, जे ऑपरेशन लोटस वगैरे लगेच चर्चा सुरू झाली. मला नाही वाटत ते आता करतील, करूही नाही, त्यांनी मूर्खपणा ठरेल. पण समजा ते केलं तर ते ताब्यात ठेवूच शकतात. कारण काय आहे की उपद्रव मूल्याचे तू म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका बजावणं हे सत्तेत राहून केलेलं होतं उद्धव ठाकरे, आणि त्याचा काही प्रमाणात फायदा झाला, तोटा पण झाला. म्हणजे महाराष्ट्रालाही तोटा झाला त्याचा. पण शिंदेना मग बाहेर राहून तसं नाही ना करता येणार. आता शिंदे किंवा अजित पवारांची गोची अशी आहे, ते अजित पवारांनी लगेच ओळखलं म्हणून त्यांनी पहिल्यांदाच जाहीर करून टाकलं, कोण येऊ न येऊ मी जाणार, मी सत्तेत. कारण त्यांना जे म्हणजे हे परत व्यावहारिक शहाणपण शरद पवारांकडनं आलेलं. अजित पवारांना माहिती आहे आपली संख्या अशी आहे आणि हा समोरचा पक्ष इतका पुढे गेलेला आहे, सत्तेच्या इतका जवळ गेलेला आहे की त्याला गरज नाही आहे. त्याला गरज आहे ती परसेप्शनसाठी.
भाजपला आज शिंदे आणि अजितदादांची गरज आहे ती परसेप्शनसाठी आणि हा जो मी मगाशी म्हटलं सोशल बेस विस्तारण्यासाठी. पण तो विस्तारणारं नेतृत्व समजा त्यांच्यातनं पुढे आलं पुढच्या 5 वर्षात तर काय भाजपला चालू शकतंय. ते नाही आहे त्यांच्याकडे म्हणून तो प्रॉब्लेम आहे. आज त्यांच्याकडे एकनाथ शिंदेंसारखा माणूस नाही किंवा अजितदादांसारखा माणूस नाही. म्हणजे अजितदादांचा म्हणजे सहकार क्षेत्रावर किंवा या सगळ्यावर राजकारण करून उत्तम प्रशासनावर पकड असणारा असा नंबर 2 नाही आहे भाजपकडे देवेंद्र फडणवीसांनंतर. जास्तीत जास्त आपण गिरीश महाजनांचं नाव घेऊ शकतो पण अजितदादा जेवढं करू शकतात तसं नाही आहे. आणि शिंदेंसारखा असा सगळीकडे जाणारा नाही आहे. त्यामुळे उपद्रव मूल्यापेक्षा ते जर का पूरक मूल्य घेऊन दबाव टाकत राहिले म्हणजे मी जनमानसातनं दबाव आणतो तुमच्यावर तर ते भाजपला जास्त अडचणीचं ठरेल. म्हणजे सोडता पण येत नाही आणि सत्तेत हा जो आहे ना तो त्यांना मोठी संधी आहे. आता ते कसं ती संधी वापरतात काय करतात ते बघायला हवं कारण शिवसैनिक त्यांच्याबरोबर आलेला आहे. पण मग ह्याच्यानंतर आपण जर का बघितलं तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघे प्रादेशिक पक्ष आहेत. आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा दोन्ही म्हणजे अजित पवार पण एकनाथ शिंदे सोबत काम करत होते तर त्यांच्यात खटके उडत होते हे बघितलं जात होतं. आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये हे 2 पक्षांचा म्हणजे प्रादेशिक पक्षांचा खरा कस लागणार आहे पक्ष विस्तारासाठी. तर तेव्हा मग शिंदे आणि जसं शिंदे आणि फडणवीस हे नैसर्गिक मित्र आहेत भाजप शिवसेना तसं अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नैसर्गिक मित्र होतील का? मला नाही वाटत. कारण अजितदादांचा पूर्ण धोरणच वेगळं आहे. म्हणून पुन्हा मी देवेंद्र फडणवीसांकडे येतो. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की अजितदादांबरोबर सरकार चालवणं जास्त सोपं ठरतं. आधीचा अनुभव आमचा खूप वेगळा होता. म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंचा संदर्भ होता. कारण काय आहे शिवसेना ही इमोशनवर काम करणारी. कारण ते ज्या खाचाखोचा असतात सत्तेतल्या ज्या अजितदादांना माहिती आहेत त्या इकडे शिवसेनेकडे नाही आहेत. एकनाथ शिंदेना आता त्या माहिती झाल्या आहेत. अजितदादा आणि शिंदे हे नैसर्गिक अलायन्स मला वाटत नाही कारण ते दृष्टिकोनच पूर्ण त्यांचे वेगळे. शिंदेचं जर का आपण राजकारण सगळं बघितलं तर आता फडणवीस अजित पवार आणि शिंदे तिघांचं नाव घेतलं जातं आणि देवेंद्र फडणवीस पण अजित पवार पण दोघंही एकनाथ शिंदेना राजकारणात सिनियर आहेत. म्हणजे शिंदेचं वय जरी जास्त असलं तरी अनुभवाच्या दृष्टीने आमदार दोन्ही जास्त वेळ झालेत. आणि शिंदेचा राजकीय उदय हे जर का एक मूल्यमापन करत झालं तर 2014ला तो खऱ्या अर्थाने झाला असं म्हणता येईल राज्याच्या राजकारणामध्ये. कारण की मंत्रिपद आलं आणि नंतर मग 2019ला परत ते हे होते आणि 22ला तर ते मुख्यमंत्री झाले. मग हा जो सगळा शिंदेचा जो राईज आहे म्हणजे ग्राफ आहे गणिताच्या भाषेत आपल्या की तो एकदम खालपासून एकदम टॉपला जाणं. तर तुम्ही ह्याला डिकोड कसं करता कसं बघताय सगळ्या गोष्टींकडे? म्हणजे असे कुठले गुण आहेत शिंदेचे की जे फडणवीस आणि एका लेवलला फडणवीस आणि अजित पवारांना मागं टाकून ते पुढे निघून गेले? सगळ्यात मोठा गुण म्हणजे धाडस. त्यांनी शिवसेना फोडली ती अशी फोडली जे नारायण राणेंना पण जमलं नाही आणि आधी कोण नारायण राणे आणि राज ठाकरे छगन भुजबळ त्यांनी अशा कारण शिवसेना खरोखर कशी काम करते हे त्यांनी आनंद दिघेंकडनं नीट समजून घेतलं होतं. ते आनंद दिघेंचे शागिर्द आहेत खरे तर. आणि आपल्याला वाटतं तितकं आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात खूप काय म्हणतात सौदार्याचं हे होतं असं नाही आहे. आनंद दिघेंचा एक वेगळा हा होता आणि तो मुख्यतः शाखा प्रमुखांना एम्पॉवर करणं. आणि हे शिंदेने सत्ता हातात घेतल्यात इतकं उत्तम रीतीने केलं की शिवसेनेचा शाखा प्रमुख हा शिवसेनेचा कणा आहे. तो जितक्या मोठ्या संख्येने आपल्याकडे येईल आपल्याबरोबर लॉयल राहील तेवढा आपल्याला फायदा होईल. आणि त्याला आयडिओलॉजिकल सपोर्ट उद्धव ठाकरेंनी आपोआप दिला काँग्रेसबरोबर जाऊन किंवा नंतर ज्या घटना घडल्या की विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर की नाही नाही हे हिंदुत्व हे नाही हे मला पटणारं हिंदुत्व नाही असं शिवसैनिकाला जे वाटायला लागलं. म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल आदर ठेवून ठाकरे घराण्याबद्दल आदर ठेवून सुद्धा तुम्ही जे काही करताय ते काय आमच्या DNA मध्ये बसणारं नाही हा आमचा स्वधर्म नव्हे असं म्हणायचं आहे. ते त्यांनी बरोबर पकडलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपद आल्यावर जे एक समजूत होती की हे नंबर 2 लेफ्टनंटच असतील सगळं देवेंद्र फडणवीसच चालवतील ते त्यांनी पूर्ण पुसून टाकलं. ते पूर्णपणे ताकदीने मुख्यमंत्रीपद सांभाळायला लागले. आणि हे काय इनबॉर्न असावं त्यांच्यात किंवा काय पण त्यांना प्रशासकीय चौकटही कळली स्वतःची ताकदही कळली. आणि हे मी पद कसं शेवटी कसं आहे ना बाबासाहेब भोसलेंना पण बसवलं होतं पण त्यांना कुठे हे करता आलं पद वापरता आलं. अंतुरेंना बसवलं होतं त्यांना कुठे शेवटी त्या पदावर बसल्यानंतर तुम्ही कसं फंक्शन करता म्हणजे अल्पमतात असून भारताचा चेहरा मोहरा बदलणारं सगळं आर्थिक धोरण नरसिंहरावांनी अंमलात आणलं. अल्पमतातलं कायम अल्पमतातलं सरकार
सर्वात जास्त अविश्वास ठराव त्यांच्या विरोधात आलेले आहेत. पण त्यांनी चेहरामोहरा म्हणजे भारताला पूर्ण ट्रान्सफॉर्म करून टाकलं. का तर ती खुर्ची कसं काम करते त्यांनी इतकं बारकाईने पाहिलं होतं. किंवा आता मोदी जसं करतायत, शिंदे मला वाटतं इनडायरेक्टली मोदींकडनं शिकले असावेत की आपण हे काय कॅश करू शकतो, किंवा त्यांच्या सल्लागाराने त्यांना सांगितलं असावं. पण तो जो राईज आहे त्यांचा की सत्ता हातात आल्यावर म्हणजे 2000 म्हणजे आत्तासुद्धा फुटेपर्यंत त्यांच्यात ती म्हणजे त्यांच्याबद्दल इतकी भावना नव्हती. पण एकही आमदार त्यांचा फुटला नाही नंतर. मोठी गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना बांधून व्यवस्थित ठेवलं होतं ना कोणत्या तरी त्यांच्या याने. आणि आत्ता प्रचारातही त्यांनी जी धडाडी दाखवली. पण मुख्य मी म्हटलं तसं धाडस शिवसेनेच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला चॅलेंज करणं आणि नंतर ते टिकवून धरणं आणि नंतर पुन्हा निवडून येणं हे अजिबातच सोपी गोष्ट नाही. म्हणजे त्यांनी नुसतं ती एक स्टेप घेऊन धाडस दाखवलं नाही, पुढे ते धाडस एक पॉलिटिकल फोर्समध्ये कन्व्हर्ट केलं, जे नारायण राणेंना जमलं नाही, जे छगन भुजबळांना जमलं नाही, त्यांना कुठल्या तरी पक्षाच्या वळचणीला जायला, जे राज ठाकरेंना जमलं नाही, त्यांना जनतेने मदत करू नये, हे त्यांनी जे सत्तेच्या मार्फत केलं हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ते त्याच्यासाठी त्यांना खरं तर मार्क दिले पाहिजे. अनेक जण भुवया उंचावतील कारण त्यांना असं वाटतं की तो काय तेवढा नेता आहे की नाही. पण माझ्या मते ते त्यांनी फार उत्तम रीतीने केलं. आणि आता त्यामुळे ते कशी पावलं टाकतायत जनाधाराचा आधार घेऊन हे पाहणं खूप. आणि त्याला भाजप कसं तोंड देत आहे. अजितदादांच्या क्षेत्रात तो फार नाही आहे. कारण अजितदादांच्या क्षेत्रात शिवसेनेचं खूप मोठं वर्चस्व आहे असं नाही. पण भाजप आणि शिवसेना मात्र कॉमन मतं असल्यामुळे तिथे तो चॅलेंज आहे. नक्कीच सर. भाजपसारख्या पक्षाबरोबर एकनाथ शिंदे याच्यापुढे डील कसं करणार आणि शिंदेंचा राजकीय प्रवास या पुढच्या 5 वर्षात कसा असणार आहे, आणि भाजप त्यांच्याशी डील कसं करणार, भाजप त्यांच्याशी डील कसं करणार, या सगळ्याकडे आपल्या जनतेचं लक्ष लागलेलंच असणार आहे. नक्कीच राजकारण महाराष्ट्रातल्या दिवसेंदिवस ग्राफ अजून वर जाणार आहे. आणि या संदर्भातले सगळे विश्लेषणात्मक व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ डिकोडिंग शिंदे कसा वाटला, तुमचं काय मतं आहेत, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि त्या पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.